नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण कंबाईन प्री म्हणजे कुठलं ग्रुप बी आणि ग्रुप सी या ज्या नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या परीक्षा आहेत, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षा आहेत 2025च्या, जे 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला ज्या परीक्षा आहेत. 9 नोव्हेंबरला एक परीक्षा आहे आपली, ओके, आणि एक 30 नोव्हेंबरला परीक्षा आहे. या दोन्ही परीक्षेला टार्गेट करून ही बॅच आपण घेतोय. विक्ट्री बॅच केवळ प्रीसाठी असणार आहे, ओके. आणि पूर्व आणि मुख्य म्हणलं तर आपली चाणक्य 2 आहे, आलं लक्षात. पण फक्त प्रीसाठी म्हणलं तर विक्ट्री बॅच आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय असतो, पहिलं प्रीच निघत नाही. महत्वाचं काय बघा, की तुम्हाला ही बॅच ह्या म्हणतोय का मी, ज्याला खरंच वाटतं की आपलं प्री निघत नाही किंवा प्रीवर विश्वास नसेल, प्री पुन्हा पुन्हा जात असेल किंवा प्रीला कमी मार्क येत असतील का, आणि बघा अभ्यास करण्याची पद्धत काय असली पाहिजे किंवा प्रीचा अभ्यास नेमका कसा केला पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मला वाटते 1.5 लाख विद्यार्थ्यांनी ते 60+ PDF डाउनलोड करून प्रिंट काढून अभ्यास केलेला आहे आणि त्याचा किती फायदा झाला तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग त्या सगळ्या ज्या 60+ PDF मध्ये, आणि बरेच जण आता मला तसंही मेसेज केलेत की सर 60+ देऊ नका, आता 65+ द्या, बरोबर. एखाद्या वेळेस पेपर सोपा आला म्हणून आपण तर बोलू शकतो, पण 60+ इझिली येतील अशा पेपरमध्ये 70+ही पोरांना पडलेली आहे, ती वेगळी गोष्ट आहे. पण 60+ नॉर्मली पेपर हार्ड आला तरी आपला 60+ पडले पाहिजे असा उद्देश ठेवून आपण या ठिकाणी ही बॅच विक्ट्री बॅच लॉन्च केलेली आहे. जशी चाणक्य बॅच आहे तशी ही प्रीसाठी विक्ट्री बॅच आहे. आपल्याला खरंच या प्रीमध्ये विजय मिळवायचा आहे आणि या बॅचमध्ये झालेला प्रत्येक गोष्ट जर व्यवस्थित केलात ना, जे नोव्हेंबरमध्ये परीक्षा होईल आणि 6 महिने वेळ आहे आणि 6 महिने प्रीसाठी खूप झाले आणि 6 महिने जर मन लावून व्यवस्थित मी घेतलेल्या प्रत्येक पॉईंट जर व्यवस्थित मन लावून केलात, तर मला वाटत नाही की या बॅचच्या बाहेर काही जाईल. आणि खरंच सांगतोय, तुम्ही कुठलीही बॅच काढून बघा आणि कुठलाही विद्यार्थी, मी आतापर्यंत जेवढं काही घेतलेलं आहे ती सगळं मन लावून शिकवलेलं आहे. कुठंतरी काहीतरी उगं टोलवाटोली करायच्या, कुठल्यातरी गोष्टी सांगायच्या आणि पोरांना उगं पळवायचं, अशा पद्धतीचं शिकवणं मी आजपर्यंत केलं नाही आणि करणारही नाही. आणि बऱ्याच जणांचा असाही प्रश्न आहे की या विक्ट्री बॅचमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता होणार नाही असं तुम्ही टाकलात सर, होणार नाही का? तर तेही सांगतो, गणित आणि बुद्धिमत्ता हे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला सगळ्या सिलेबसचे उपलब्ध होतील. फक्त त्यामध्ये लाईव्ह लेक्चर तुम्हाला होणार नाहीत, ओके. तर रेकॉर्डेड तुम्हाला सगळी लेक्चर्स त्यामध्ये उपलब्ध करून दिली जातील आणि जीएसला मात्र काय, रेकॉर्डेड आणि सॉरी लेक्चर पण आणि लाईव्ह सेशन पण या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील, ओके. त्यासाठी रिव्हिजन सेशन ज्याला म्हणतो आपण लाईव्हच्या माध्यमातून, ते उपलब्ध करून दिली जातील, ओके. मग विक्ट्री बॅच जी आहे ही बॅच युनिक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आजपर्यंतच्या बॅचमध्ये खूप वेगळी बॅच असणार आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी या बॅचकडं विशेष लक्ष द्यावं. आणि या बॅच सोबत आता जी मला वाटते सर, आपल्या जवळजवळ 4 ते 5 हजार विद्यार्थी आपल्या रिव्हिजन बॅचला होती, बरोबर. 1, 2, 3, 4 जर पकडलं तर रिव्हिजन बॅच जी आहे म्हणजे बुक रिव्हिजन जे बॅच आहे, तर बुक रिव्हिजन बॅच आता या वर्षीची जी होती, आपल्या या वर्षीच्या एडिशनवर मला वाटते आपलं आत्ताचं रिव्हिजन सॉरी एडिशन कितवं आहे, 6वं, ओके. तर 6व्या एडिशनवर जी काय 6 एडिशन जे आहे आपलं, त्यावर जी काय बॅच होती, ओके, एडिशनवर आधारित. आता पुढं होणारं ह्या नोव्हेंबरसाठी काय आपलं 7th एडिशन पुस्तक येईल आणि 7th एडिशनवर जे बुक रिव्हिजन बॅच आपली होणार आहे, बुक रिव्हिजन बॅच, तर बुक रिव्हिजन बॅच या बॅचमध्ये विक्ट्री बॅच घेणाऱ्या विद्यार्थ्याला फ्रीमध्ये उपलब्ध होईल. अजून काय पाहिजे? नाही सर 6,000 खूप फीस आहे. या बॅचची फीस 6,000 आहे. बऱ्याच जणांना असंही वाटू शकतं की 6,000 खूप जास्त आहे. पण या बॅचची जी ₹2,000 फीस आहे, ओके, या रिव्हिजन बॅचची, ओके, ही रिव्हिजन बॅच तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे या ठिकाणी, ओके सर. म्हणून बिंदास राहा आणि विक्ट्री बॅच मी म्हणतो ना, प्री करताय ना, प्रीचा अभ्यास करताय ना, मी डोळे झाकून मी सांगतो ना, प्रत्येक पोरांनी बिंदास ॲडमिशन घ्या. का? जरी तुम्ही घरी अभ्यास करत असाल, जरी तुम्हाला वाटतं की प्री निघू शकते, पण तुम्ही काय, या बॅचमुळे काय होईल की तुम्ही ट्रॅकवर राहाल. कुठल्याही पद्धतीनं नुसतं ट्रॅकवर राहण्यासाठी ही बॅच नाही, की टू द पॉइंट आपल्याला या ठिकाणी जायचंय. मग पॉलिटीमध्ये समजा प्रिअम्बल रीड करायचंय, प्रिअम्बलमध्ये काय रीड केलं पाहिजे, मला मी सांगतो, मला 15 ते 16 पॉईंटवरच प्रश्न विचारतात. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन कोणी मांडलंय, कधी मंजूर झालं, प्रस्तावना कोणाकडून घेतली, प्रस्तावनाचे खटले कोणते आहेत, एकच अमेंडमेंट झाली 42 घटना 1976 काय काय टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रम जो आहे तो नेचरचा असतील काय, त्याचे जे काय आपण हे म्हणतो काय उद्दिष्ट असतील, ओके. न्याय, स्वातंत्र्य, समता यामध्ये न्याय फर्स्ट येते असं विचारतात, ओके. किंवा मग त्याच्यावरली मतं असतील, ओके. आणि ही न्यायप्रविष्ट आहे का नाही, कायदेमंडळाच्या अधिकार स्त्रोत आहे की नाही याबद्दल थोडेफार एक 7-8 कार्य 15 पॉइंट जर सोडला, त्या बाहेर प्रश्न आहे का हो? नाही. आपण त्यावर 1.5 तास लेक्चर घेतो, पण त्या 15 पॉइंटवर जास्त फोकस या बॅचमध्ये केला जाणार आहे. मला ते सांगायचं. ही प्रीची बॅच
आणि ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि तुम्हाला हे पण सांगतोय कंबाईन मध्ये जास्तीत जास्त प्रश्न जवळ-जवळ या 100 प्रश्नामध्ये, या 100 प्रश्नापैकी जे जीएसचे प्रश्न असतात त्यामध्ये काय असतंय, की जर तुम्हाला जेवढी काही प्रश्न येतील त्यापैकी तुम्हाला हे पण सांगतोय 95% किंवा 98% क्वेश्चन हे काय फॅक्च्युअल आहेत, कन्सेप्च्युअल नाहीत. जरी कन्सेप्च्युअल आले तरी त्याला तुम्ही अडणार नाहीत. या ठिकाणी स्टेट बोर्ड स्वतः स्टेट बोर्ड शिकवलं जातील का नाही, पण स्टेट बोर्ड वाचण्याची गरज राहणार नाही. स्टेट बोर्ड मी वाचून त्या स्टेट बोर्ड मधलं काही त्या टॉपिकच्या रिलेटेड कंटेंट असेल तर ते घेतलं जाईल, याची शाश्वती तुम्हाला या ठिकाणी मी देतो. तुम्ही काय या विक्ट्री बॅच मध्ये बिंदास राहा. मला स्टेट बोर्ड वाचलं नाही सर, मी हे वाचलं नाही सर, मी रेफरन्स बुक वाचू का, काहीच नाही केलं तरी चालेल. केवळ विक्ट्री बॅच मधले लेक्चर आणि या बॅच मधले पीवायक्यू सोबत, याच्यामध्ये पीवायक्यू सोबत असणार आहेत. 2011 पासून बघा, 2011 पासून ते 2024 पर्यंतचे सगळे 21,000 प्रश्न संचामधले सगळे प्रश्न, कारण ही 6 महिन्याची बॅच आहे सर. त्यामुळे त्या टॉपिकच्या, मी म्हणत नाही की सगळेच, बघा कंबाईन रेटेड जेवढे टॉपिक आहेत, कंबाईनला ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात त्या तो टॉपिक डिटेल शिकवला जाईल. आणि त्यानंतर त्यावरली 21,000 प्रश्न संचामधले सगळे प्रश्न, ते फॉरेस्ट असो, ऍग्रिकल्चर असो किंवा राज्यसभेचे असो, पूर्वी वेगवेगळ्या व्हायच्या, MES असो, PSI, STI, ASO, प्री वेगळ्या व्हायच्या, मेन्स वेगळ्या व्हायच्या, अशा 200+ पेपर मधले सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला टॉपिक झाल्यानंतर रिवाइज करून घेतले जातील. म्हणजे एक्सप्लेन करून घेतलेले, माझ्याकडून स्वतः मी एक्सप्लेन करून घेईन. या विक्ट्री बॅचचा उद्देश हे आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला कमी मार्क आले नाही पाहिजे. सराव पेपर होतील का? हो, निश्चित यामध्ये सराव पेपर होणार आहेत. ही एक वेगळी बॅच आहे निश्चित. बघा लक्षात ठेवा, विक्ट्री 2 होणार आहे का विक्ट्री 3 होणार हे सांगता येणार नाही. आता विक्ट्री सुरू होत आहे. कधी सुरू होत आहे सर? 5 जून 2025 रोजी विक्ट्री बॅच सुरू होत आहे. केवळ प्री साठी ही बॅच आहे. ज्याला पूर्व मुख्य सगळं करायचं आहे त्यांनी चाणक्य 2 घ्या. मी पूर्वी सांगितलंय वर्षभरामध्ये चाणक्य 2च होतील. एक जानेवारीमध्ये सुरू झालेली आहे, आता दुसरी जून मध्ये, 10 जून का 15 जूनला आहे सर? 15 जूनला समजा, जी काय 10 किंवा 15 जून, समोर तुम्हाला सांगतो मी काय ते, लक्षात घ्या. मी ही जी विक्ट्री बॅच आहे ती प्री साठी खरंच वेगळं आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की एकदा बॅच केलात की कळेल. अरे तुम्हाला खरंच सांगतोय, या अगोदर बॅच केलेल्या विद्यार्थ्याला विचारा, ज्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये देखील पोरांना 67 स्कोर आले आता या आताच्या गट ब च्या पेपर मध्ये. म्हणून बिंदास्त तुम्ही ह्या बॅच साठी डोकं लावू शकता. आणि विश्वास ठेवा, मी आजपर्यंत माझं शिकवलेले बघा लेक्चर युट्यूबवर उपलब्ध आहेत. आणि आता मी युट्यूबवर सेशन पण घेणार आहे विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट. मग त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काय, जे काय आपण कंटिन्यू सेशन ठेवणार आहेत ते मी तसं टेलिग्रामवर टाकलेलं पण आहे. त्यांना खरंच बॅच करणं होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी वगैरे. पण त्यातून कळेल तुम्हाला की खरंच हा माणूस चांगला शिकवतो का, मन लावून शिकवतो का, याने शिकवल्याबद्दल येतंय का, हे खूप महत्वाचं आहे. उगा बबाट्या मारतो, उगा गोष्टी बिष्टी सांगत बसतो का, उगाच काहीतरी उदाहरणं देऊन काय अभ्यासक्रम राहिला बाजूला आणि काहीतरी रील्स बिल्स टाकून करे विद्यार्थ्यांना खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय का, खरंच हा शिकवलेला, यांनी शिकवलेलं खरंच परीक्षेमध्ये येतंय का, हे बघणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि ते बघूनच काय केलं पाहिजे बघा. तुम्ही बऱ्याच वेळेस माझ्या कुठल्याही नोट्सवर किंवा याच्यावर मी किती परीक्षा दिल्या कधी टाकलंय का हो सर? मेन्स दिल्या मी, अमक्या एवढ्या मेन्स दिल्या, आणि खरं दिलंय मी, खरंच सांगतोय तुम्हाला. पण मी टाकलंय का हे मी मेन्स दिल्या, एवढ्या मेन्स दिल्या, हे केलेलं आहे मी, हे आहे, टाकलंय का कधी? का नाही टाकलं? कंटेंट बघा, चांगलं वाटलं तर घ्या, या स्पष्ट मताचा मी आहे. आणि विक्ट्री बॅच खरंच चांगली आहे. या विक्ट्री बॅच मध्ये प्री साठी होईल. आणि या प्री मध्ये खरंच ज्या विद्यार्थ्याला अडचण येते आणि जे पहिल्या सुरुवातीला नवीन तयारी करतायत त्यांनी तर बिंदास जॉईन करा, कारण 6 महिन्याची बॅच आहे. तुम्ही म्हणाल सर जुन्यासाठी काय, सर नवीनच जुन्या विद्यार्थ्यांनी जॉईन करावं का? बिंदास नवीन विद्यार्थ्यांनी पण जॉईन करू शकता ही बॅच, काही अडचण नाही. आणि जे फॅक्च्युअल वर प्रश्न विचारले जातात, उदाहरणार्थ पॉवर्टी आहे, पॉवर्टी मध्ये काय रे तेंडुलकर आहे, तेंडुलकरवर काय काय प्रश्न विचारू शकता तेंडुलकर कमिटीवर. आता तुम्हाला ज्यांनी नवीन आहे त्यांना काय कळणार नाही मी जे बोलतोय ते. तेंडुलकर कमिटी कधीची आहे, स्थापना कधीची आहे, अहवाल कधी दिलेला आहे, आणि त्यांचे रिकमेंडेशन दोनच महत्वाचे आहेत. URP वापरले का MRP वापरलं, आरोग्य आणि शिक्षण, आणि काय कॅलरी निकष सोडून टाका, बरोबर ना? हे सोडलं तर बाकी काय प्रश्न आहेत. आणि 4-5 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण काय होतं, 9-10 मध्ये काय होतं, 11-12चं काय होतं, 37.2%. काय करा, -8 करत जा.
29 पॉइंट समथिंग आणि 21 पॉइंट समथिंग, बरोबर. हे तुम्हाला मी सांगितलं जाईल आणि फॅक्च्युअल डेटा याच ठिकाणी तुम्हाला इथं काय रे पाठच करून घेतलं जाईल या स्वरूपाचे. म्हणजे एका टेक्निकनं, म्हणजे आता सांगितलं तुम्हाला -8 कमी आहे, लक्षात राहून जाईल की नाही हो? म्हणून या पद्धतीने हे अभ्यास तुम्हाला करून घेतला जाईल. म्हणून ही विक्ट्री बॅच वेगळी आहे आणि या बॅचमध्ये मला वाटतंय की प्रत्येक विद्यार्थ्यांनी खरंच ही बॅच जॉइन करावं. आपण वर्षभरामध्ये राहण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी किती खर्च करतो सर? निश्चित मी म्हणतोय. आणि तुम्ही ही बॅच ऑनलाईन असणार आहे आणि ऑफलाईन मध्ये काय काय होतं रे, जाण्यासाठी वेळ, येण्यासाठी वेळ, आणि एकदा शिकवलं की पुन्हा बघता येतो का? ऑफलाईन नाही बघता येत. ऑनलाईनचा फायदा काय? तुम्ही 6 वेळेस एक बघितला का रे समजलंय, पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा असं बघू शकता. हे ऑनलाईनचा फायदा आहे आणि वेळेची बचत होते आणि शिकण्याची जिद्द असेल मनामध्ये तर मला सर समोरच पाहिजे सर असा कुठलाही उद्देश नसतो आणि समोर असल्यासारखंच फील होईल मी शिकवताना, हे तुम्हाला खरं सांगतोय. म्हणून बिनधास्त ही बॅच तुम्हाला प्रीसाठी, हिस्ट्री असो, जिओग्राफी असो, पॉलिटी असो, इकॉनॉमिक्स असो, सायन्स असो, कुठलाही करंट असो, कुठल्याही विषयामध्ये अडचण येणार. एखादा विषय खूप हार्ड विचारला तर करंट यावेळेस हार्ड विचारलं, कुठल्या पुस्तकातलं काय आलंय का हो? खरं सांगा, काय आलंय का नाही? पण जे जीएसचे कोर सब्जेक्ट आहे ते कितीही हार्ड विचारो, त्याला मी शिकवल्याच्या बाहेर काही जाणार नाही आणि गेला तर मार्केटमधल्या कुठल्याही सोर्सेसमध्ये काही असणार नाही, याची शाश्वती मी देतो तुम्हाला. म्हणून बिंदास राहा, व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून घेतलं जाईल आणि याचे सराव पेपरही होतील. आणि काय काय घेतलं जाईल या बॅचमध्ये बघा, इथं मी दिलेलं आहे. ऍडमिशन सुरू झालेले आहेत, या बॅचमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. बॅचची सुरुवात 5 जून 2025 पासून होणार आहे. नोव्हेंबरसाठी आहे, 2025च्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे आणि ऍडमिशन ओपन आहेत, 1 मे पासूनच सुरू झालेले आहेत. ओके, मी डेमो कधी उशिरा टाकत असतो. या पहिलं ऍडमिशन नंतर बघूया, बरोबर. 1 मे 2025 ते 15 जून 2025 पर्यंत ऍडमिशन असतील. आणि आपलं आपलं तुम्ही पहिलेही माहिती आहे की एखादी बॅच सुरू झाली तर वर्षभर ऍडमिशन असतात का हो सर? कोणत्याही बॅचला वर्षभर ऍडमिशन असतं. मला काय रे, मी वर्षभर ऍडमिशन चालू ठेवतो ना, मला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? ऍडमिशन येत राहतील. पण याने काय होतो की कुठला, अरे मला जर समजा कोणा पोराला विचारायचं असेल ते काय म्हणते, सर मी आजच ऍडमिशन घेतलो, बरोबर. म्हणून आमच्या टाइम टेबलनुसार तुम्ही चाललं पाहिजे. टाइम टेबल या बॅचमध्ये दिलं जाईल का? टाइम टेबल दिलं जाईल. त्या टाइम टेबलनुसार लेक्चर पडतील आणि त्या टाइम टेबलनुसारच तुमचे टेस्ट वगैरे होतील. आणि बॅच कालावधी जवळपास 6 महिने असेल आणि फीस 6,000 रुपये असेल. याच बॅचमध्ये, या 6,000 रुपयामध्ये तुम्हाला 2,000 रुपयाची जी काय तुमची बुक रिव्हिजन बॅच आहे ती उपलब्ध होईल. म्हणजे तुम्ही जर 2 मायनस केलात तर ही 4,000 रुपयालाच तुम्हाला बॅच मिळते, बरोबर. आणि ही बॅच नवीन व जुने अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. कोणासाठी उपयुक्त आहे? तो जुना असेल काही फरक पडणार नाही. मी तर काय सांगतोय, तू कुठलीच रेफरन्स बुक नाही वाचलास तरी चालेल. डायरेक्टली जरी ह्या बॅच लेक्चर मधले लेक्चर व्यवस्थित केलात, कन्सेप्ट काहीही विचार रे, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कव्हर करून घेतल्या ते. फक्त लेक्चर जे होत आहेत ते बघणं हे गरजेचं आहे, बरोबर ना. आणि मी एवढं सगळं आरडाओरडा करतो, लेक्चरच नाही बघितलं पास होईल का सर? मी नाही होणार बाबा, बरोबर. मी काय जादू करणार आहे का हो? नाही. मी शिकवतोय, तळमळीनं शिकवणार आहे आणि आतापर्यंत शिकवलंय, आताही तळमळीनं शिकवतोय, जीव तोडून त्या ठिकाणी शिकवतोय. आणि त्याचा जर पुरेपूर वापर करायचा असेल तर निश्चित ही बॅच जॉईन करू शकता तुम्ही. आणि ज्याची म्हणजे पूर्वपरीक्षा ज्याचा क्लिअर होत नाही, पुन्हा पुन्हा तो करे 52 मिनिट लागले गेला 50 पडतात, असं कोणाला होत असेल आणि सतत कमी मार्क्स पडत असतील 40-45 40-45, तर नक्की ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आणि या बॅचमध्ये जीएसचे सर्व विषय, करंट अफेअर्सचं सगळं होईल. आणि गणित बुद्धिमत्ता होणार नाही असं नाही, गणित बुद्धिमत्ता ही होईल, पण त्याचे काय सर, रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध करून दिली जातील. लक्षात. मुद्दाम मी एवढा स्पष्ट उल्लेख कोणी करू शकते का हो सर? करणार नाही. जरी होणार आहे तरी नाही म्हणते, ऍडमिशन त्यामुळे होणार नाहीत हे माहित असते तरी देखील असं बोलतो का? स्पष्ट बोलणं मला आवडतंय, कारण विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम गणित बुद्धिमत्ता जो आहे, रेकॉर्डेड लेक्चर सगळे उपलब्ध करून दिले जातील. ओके. आणि 60+ स्ट्रॅटेजी पीडीएफ मधील प्रत्येक घटक शिकवला जाईल. जे मी तुम्हाला 60+ कसे पडले पाहिजे, कसे पडतील यासाठी टॉपिक आणि त्या टॉपिक मध्ये काय काय आहे ते सगळं, ते 60+ पीडीएफ मधलं तर सगळंच घेतलं जाईल. प्लस अजून काय टॉपिक महत्वाचे आहेत जे 60+ पीडीएफ मध्ये 80% ते 85% प्रश्न त्याच टॉपिकवर विचारणार आहेत. उरलेले 15% प्रश्न कशावर विचारतील ते पण टॉपिक या ठिकाणी तुम्हाला घेतले जातील. पहिलं त्या 85% वर जास्त भर दिला जाईल, म्हणजे 60+ पीडीएफ वर. हे 60+ पीडीएफ आहे बघा. ओके. ही 60+ पीडीएफ अनेकांनी डाउनलोड केली असेल, तर ही पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. या पीडीएफ मधला प्रत्येक टॉपिक होईल. ओके. आणि ही बॅच कोणासाठी आहे? पीएसआय, एसटीआय, एएसओ, सब रजिस्ट्रार, एक्साइज सब इन्स्पेक्टर असेल, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असेल, एमव्हीआय असेल,
बेलीफ असेल, नवीन आता पद ऍड झालेलं आहे. ओके, या सगळ्या म्हणजे कंबाईन गट ब गट क पूर्व मधील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. बघा, हा बॅचचा उद्देश काय? बॅच मधल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं म्हणजे आता मी शिकवतोय की मी शिकवलं येणार आहे का? निश्चित येणार आहे. आणि मी शिकवलं तुम्ही केलात व्यवस्थित तर 60+ मार्क प्रत्येकाला येतील. लक्षात, जर व्यवस्थित केलात तर. जीएसचे विषय शिकवताना त्यात कन्सेप्ट, टेक्स्टबुक, आता हे बघा, कन्सेप्ट कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही मी शिकवल्यानंतर. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला, आपल्या जुन्या विद्यार्थ्याला विचारून घ्या की खरंच हा मास्तर शिकवल्यानंतर काय रे की काय कन्सेप्ट कुठली अडती का? कन्सेप्ट तर कदापि अडणार नाही. बिंदास राहा. कन्सेप्टवर प्रश्न कमी असतात पण कन्सेप्ट तुम्हाला अडणार नाही. आणि टेक्स्ट बुक्स, कंटेंट आणि रेफरन्स बुक, आता रेफरन्स बुक मी स्वतः सगळे वाचतो की रे. तुम्हाला काय वाचायची गरज आहे का हो? मी जे लेक्चरमध्ये घेतो तेवढंच करा, त्याच्या बाहेर काहीच करायची गरज नाही म्हणतो ना. आणि तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर कंबाईन बुक म्हणून रिव्हिजन करा. कंबाईन बुक मॅक्सिमम वेळेस वाचा. ओके, आणि आणि कंबाईन बुकचं देखील मी स्वतः कंबाईन बुक सगळं तुम्हाला रिव्हिजन करून घेणार आहे, बरोबर. ते देखील तुम्हाला नवीन 7वी एडिशन उपलब्ध करून देणार आहे त्या बॅचमध्ये. लगेच उपलब्ध करून द्या म्हणू नका, कारण ते 7वी एडिशन आलं नाही, बरोबर. 1 जूनचा पेपर झाला नाही. 1 जूनचा पेपर झाल्यानंतर तो पेपर ऍड होऊन सगळं जे काय नवीन कंटेंट, जे काय समजा इकॉनॉमिक सर्वे असेल, महाराष्ट्र सर्वे, सगळं ऍड होऊन जे 7वी एडिशन आहे त्यावर तुमचे सगळे काय होईल, रिव्हिजन लेक्चर होतील. आणि ते रिव्हिजन लेक्चर देखील त्या बॅचमध्ये उपलब्ध होतील. आणि जेव्हा रिव्हिजन लेक्चर उपलब्ध होतील तोपर्यंत हा सिलेबस तुमचा जो काय टॉपिक वाईज सगळा डिटेल शिकवून झालेला असेल. पण त्यावेळेस तुम्हाला ते रिव्हिजन झाल्यासारखं वाटेल. ओके, पण आता जे जॉईन करतात त्यांना सर्वात जास्त फायदा होईल. आणि 21,000 प्रश्नसंचातील कंबाईंड रेटेड ऑल PYQ सॉल्व्ह करून घेतले जातील. मी स्वतः सॉल्व्ह करून घेतो, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. आणि याच बॅचमध्ये मोटिवेशनल सेशन पण होतील आणि मॅक्सिमम प्रॅक्टिस टेस्टही होतील. मॅक्सिमम बघा, म्हणजे मोटिवेशनल सेशन पण गरजेचं आहेत रे या काळामध्ये, खरं आहे का हो? म्हणून ते पण तुमचे होणार आहेत. अवघड वाटणाऱ्या घटकावर विशेष टेस्ट घेऊन, ज्याला खरंच आता पब्लिक फायनान्स, टॅक्सेशन, स्कीम हे अवघड वाटतात, मग त्यावर जास्तीत जास्त टेस्ट घ्यायच्या. त्यातल्या ऑब्जेक्टिव्ह जे काय पॉईंट आहेत नुसतं तेवढेच पॉईंट घेऊन त्याला रिव्हिजन करून घेणं, या स्वरूपात माझी एक वेगळी थीम आहे या बॅचमध्ये, विक्ट्री बॅचमध्ये. त्या थीमनं मी चालणार आहे. फक्त तुम्ही माझ्यासोबत या. ओके, तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतली जाईल. प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकाची फॅक्च्युअल डेटा जे आयोगाला पुन्हा पुन्हा विचारला जातात ते पण आपणास लक्षात राहत नाही, हे परीक्षेसमोर पाठच करून घेतले जातील. म्हणजे परीक्षेसमोर, परीक्षा 1.5 महिन्यावर आहे म्हणल्यानंतर मी काय करणार आहे, उदाहरणार्थ समजा तुम्हाला आता सांगितलं की दारिद्र्यामध्ये कशा कशावर प्रश्न विचारू शकतात रे, आपला माहिती आहे. सगळ्यात जास्त तेंडुलकर कमिटी असेल, रंगराजन कमिटी असेल, बरोबर, यावर, किंवा दांडेकरवर रथ असेल, या तिन्हीवरच जास्त प्रश्न असतात, किंवा लाकडावालावर थोडीफार आकडेवारीवर. ओके, आणि त्याची कन्सेप्ट काय याच्यावर, किंवा मग काय रे पॉवर्टी गॅप इंडेक्सवर असेल, PGI असेल, आणि काय मग MPI असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच्या बाहेर प्रश्न जातो का रे. मग त्या MPI मध्ये काय विचारतात आणि मग तेंडुलकरवर कशावर विचारतात, 4-5च पॉईंट आहेत. किंवा मग काय रंगराजनवर, त्याच्यामध्ये 5-7 पॉईंट आहेत, त्याच्यावर भर द्यायचं. अख्खं सगळं तुम्हाला तुमच्यासमोर तर ते नोट्स आणि बुकमध्ये आहेच की हो, बरोबर. परीक्षेसमोर तो फॅक्च्युअल डेटा काढला जाईल ज्याच्यावर PYQ आलेले आहेत, तेवढेच तुमच्यासमोर काय बंबार्डिंग केलेले PYQ, आणि अजून काय येऊ शकते 1-2 पॉईंट, असे काय रे मिनिमम पॉईंट ठेवून मॅक्सिमम त्याच्यावर काय तुम्हाला पाठ करून घेण्याचा प्रयत्न. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. 10वा पॉईंट बघा, खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. ओके, आणि शेवटी सांगतोय, ज्या पद्धतीने आपण प्रीसाठी सांगितलं आता मी तुम्हाला डिटेल, सेम प्रीचं करे इथं प्री आणि मेन्स डिटेल या ठिकाणी शिकवलं जाईल चाणक्य बॅचला. कुठं, विक्ट्री बॅच हे प्रीसाठी असणार आहे, आणि चाणक्य बॅच हे पूर्व मुख्य मुलाखत, म्हणजे PSIचा विद्यार्थी असेल तर त्याला मुलाखत पर्यंत, आपली मुलाखतची पुस्तक पण आहे सर, तिथपर्यंत सगळं घेतलं जाणार आहे. ही बॅच 10 जून 2025 पासून सुरू होईल, आणि इन्स्टॉलमेंट यामध्ये अवेलेबल आहे. कालावधी 1 वर्ष असणार आहे चाणक्य बॅचमध्ये. विक्ट्री बॅचला पण तुम्ही देऊ शकता सर इन्स्टॉलमेंट, तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर, बरोबर. तर बघा, आता सध्या तरी इथं इन्स्टॉलमेंट अवेलेबल नाही. ओके, पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर बघा, चाणक्य बॅच जी आहे, बॅच या चाणक्य बॅचमध्ये तुम्हाला डिटेल सांगितलं. चाणक्य बॅचमध्ये याच्यामध्ये सगळी जी कंबाईंड रेटेड लागणारी पुस्तकं आहेत ती सगळी मोफत उपलब्ध करून दिली जातात यामध्येच, याच फीसमध्ये. ओके, आपण 12,712 रुपये घेतो GST सोडून, आणि याच 12,000 मध्ये तुम्हाला सगळी पुस्तकं तुमच्या घरपोच उपलब्ध करून दिली जातात. 100+ टेस्टही होतात या चाणक्य बॅचमध्ये. आणि चाणक्य 1ला तुम्हाला खरंच तुम्ही उत्तुंग प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि चाणक्य 2लाही पूर्व मुख्य मुलाखत करायची असेल तर निश्चित
करे एकत्र करायचं असेल तर चाणक्य 2 निश्चित तुम्ही जॉइन करू शकता. तुम्हाला सगळी पुस्तकंही उपलब्ध होतील. ती बॅच खरंच आधी ज्यांनी की चाणक्य 1 करतात त्यांना विचारा की कशा पद्धतीनं होते आणि किती जवळ-जवळ 6 ते 7 टप्प्यात ती शिकवलं जातं एक टॉपिक. पण तेवढं केल्यानंतर काय राहणार आहे रे बाहेर? काही राहणार नाही. मी तर म्हणतो काहीच करायची गरज नाही. ओके? असो. त्यानंतर म्हणजे मराठी इंग्लिशला तिथं काही 84 पासून अद्यापर्यंतचे क्वेश्चन पण होतात आणि ही पी-डी-एफ पण तुम्हाला 60+ स्ट्रॅटेजी पी-डी-एफ या विक्ट्री बॅचमध्ये आत्ताच्या नुसार तुम्हाला अरे थोडेफार याच्यामध्ये बदल करून अपडेट करून सर यांना उपलब्ध करून दिली जाईल आणि आपल्या ह्या क्लास नोट्स आहेत ज्याला ह्या नोट्स घ्यायचे आहेत त्यांनी ह्या आपल्या नोट्स घेऊ शकतात. या भूगोलच्या बायोलॉजीच्या महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्र इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यघटना या नोट्स आहेत. त्यानंतर या आपल्या 21,000 इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये हे उपलब्ध झालेले आहे आता. ओके, ज्याला काय इंग्लिशमध्ये वाचायचं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये वाचायचं मराठीमध्ये करू शकतं. ही कंबाईनचं बुक आहे. हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आणि मराठी इंग्रजी त्यानंतर फक्त मराठी प्रश्नांचे आहे स्पष्टीकरणासह आणि हे आपलं समाजसुधारक आणि हे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र इतिहास नरवाडे सरांचा आहे. ही पुस्तकं तुम्हाला आपल्या लोकसेवा पब्लिकेशनची ही पुस्तकं आहेत. ही घेऊ शकता. ओके. तर बघा अशा पद्धतीनं बघा मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर प्रीसाठी विक्ट्री बॅच आहे आणि मेन्ससाठी चाणक्य बॅच आहे. सॉरी मेन्ससाठी म्हणजे पूर्व मुख्य म्हणजे एकत्रित सर्व काही करायचं असेल तर चाणक्य बॅच आणि ही चाणक्य 2 आहे आणि खूप काही वर्षभरात चला 5वी 6वी असं काही होणार नाही. तर ही खरे कमीत कमी बॅचेस आपण घेतोय आणि जास्तीत जास्त खरे लिमिटेड विद्यार्थी आणि खरे बघा तुम्हाला 15 मला वाटते 15 तारखेला बॅच क्लोज होणार होती चाणक्य 1 तर आपण 7 तारखेलाच क्लोज केली बरोबर. त्याच्यानंतर कित्येक विद्यार्थ्यांनी ॲडमिशनसाठी मागणी केली. या दोन्ही बॅचेस करे याला लिमिटेड ॲडमिशन कालावधी आहे. चाणक्यसाठी चाणक्य 2 साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर अधिक माहिती तुम्हाला सगळं उपलब्ध होईल. ओके, म्हणून विक्ट्री बॅच मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो विक्ट्री बॅच बिंदास जॉईन करा. या बॅचमध्ये जॉईन केल्या विद्यार्थ्याला खरंच तुम्हाला ज्यानं 40 आहे त्यानं 50-55 पर्यंत जाईल. ज्यानं 50 आहे तो 60-65 पर्यंत जाईल. त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वत देतो. मी स्वतः या बॅचमध्ये अधिक जास्तीत जास्त काय मेहनत घेता येईल ती मेहनत घेण्याचा प्रयत्न करेल. जो व्यक्ती बघा लक्षात ठेवा वर्षभरामध्ये या सगळ्या नोट्स अपडेट करतो आणि ते काय कंबाईनचं तुमचं बुक आहे तो आता जे 8वी एडिशन आहे अनेक करे माझ्या एवढं सातत्य तुमचं पण नाही पुरव खरं सांगतोय. सातत्य ठेवतोय म्हणून एवढं कॉन्फिडन्सली तुम्हाला बोलतोय कॉन्फिडंटली बोलतोय तुम्हाला. तर ह्या मला काय म्हणायचं एवढं जर व्यवस्थित केलात जे मी जे देतोय ते तर त्याच्या बाहेर काही जाणार नाही याची शाश्वत देतो. आणि ही विक्ट्री बॅच मला वाटतंय की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी जी कंबाईन करतोय ते गट ब असो गट का असो ही करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी जॉईन करावं. आणि सरते शेवटी सांगतोय की जी जुने विद्यार्थी आहेत लोकसेवा अकॅडमीची ज्याचे पुस्तकाशी रिलेशन आलेलं आहे किंवा अकॅडमीशी रिलेशन आलेलं आहे त्याला माहिती आहे की खरंच इथं दर्जा आहे का दर्जा आहे असं वाटत असेल तर तुमचं कोणी मित्र असेल कोणी काय भाऊ बंद कोणी असेल तर त्या लोकांपर्यंत या विक्ट्री प्रीच्या बॅच आणि मेन्सची चाणक्य 2 त्यांना तुम्ही काय करू शकता रेफर करू शकता. ओके, माझं खरंच शिकवणं आवडत असेल तर बरोबर किंवा खरंच सरांची पुस्तकं चांगली आहेत बाबा आणि खरंच या काय कंबाईनसाठी हा व्यक्ती योग्य आहे असं वाटत असेल बघा मी खरंच सांगतो मित्रांनो मला काय रे उगाच काहीतरी कॉमेडी करून किंवा काहीतरी काय उगाच लाईच मोटिवेशनल देऊन मी काय रे भावनिक करून ॲडमिशन करून घेणारा माणूस नाही. मला काय पाहिजे रिझल्ट. मी रिझल्ट ओरिएंटेड बोलणारा व्यक्तिमत्व आणि रिझल्टच पाहिजे मला. आणि ज्याला खरंच माझ्याकडून रिझल्ट पाहिजे असतील आणि रिझल्ट घेऊनच जायचं असेल तर निश्चित या विक्ट्री त्याचं नावातच आहे आपला विजय मिळवायचा आहे आणि ह्या बॅचमधून नक्की आपण विजय मिळूया. भेटूया आपण बॅचला 5 जून 2025 रोजी. धन्यवाद.